नमस्कार, सुस्वागतम. साधना प्रकाशन आणि खयाल ट्रस्ट या दोन्ही मातब्बर संस्थांच्या वतीने आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. संस्था मातब्बर आहेत, हळूहळू श्रोते पण मातब्बर येत राहतील, काही काळजी करायची नाही. सर्वांनी अल्पोपहाराचा लाभ घेतलेला आहे किंवा घेतला नसेल त्यांनी जरूर घ्यावा. भरल्या पोटी आपण इतर गोष्टींचा आस्वाद घेतला तर तो अधिक चांगला आपल्याला वाटतो. तसंही करूया आपण. आणि आजच्या कार्यक्रमासंबंधी मी थोडंसं प्रास्ताविक आपल्यासमोर मांडतो. साधना साप्ताहिकाबद्दल आपण सर्वांनी ऐकलं आहे नक्कीच. आता 75 वर्ष साधनेला पूर्ण झालेली आहेत. कितीतरी मोठा विक्रम आहे हा कदाचित नियतकालिकांच्या जगातला. कारण अनेक नियतकालिक ही सुरू होतात आणि काही महिन्यात किंवा काही वर्षातच त्यांची अनियतकालिक होतात. आणि माझा तर फार दांडगा अनुभव आहे नियतकालिक सुरू करून बंद करण्याचा. जनवाणी, दिनांक अशी अनेक साप्ताहिक आम्ही सुरू केली, बंद केली. पण साधना साप्ताहिक 75 वर्ष सुरू आहे. आणि अक्षरशः म्हणजे यू मस्ट. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते सुरू आहे. नुसतंच सुरू आहे असं नाही, फारच रुचकर आणि फारच ज्याच्यामध्ये काही कस आहे, कसदार असं साहित्य साधनेच्या अंकातून आपल्याला वाचायला मिळतं. साधनेचे संपादक विनोद शिरसाट इथे उपस्थित आहेत आणि जवळजवळ गेली 12 वर्ष तुम्ही 10 वर्ष संपादक आहात. तर आणि त्या पूर्वीपासून तिथे आहात, पण गेली 10 वर्ष संपादन ते करतायत, म्हणजे मुख्य संपादक या नात्याने. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता साधनेचं स्वरूप हे आजच्या काळाला अनुरूप अशा पद्धतीने थोडं थोडं बदलत चाललंय. आणि तो बदल जो आहे तो अतिशय स्वागतार्ह आणि स्वीकारार्ह असा बदल आहे. कारण फक्त राजकारण, समाजकारण या विषयांवरती केंद्रित न करता इतर विषय सुद्धा, कला, अभिजात कला, जनप्रिय कला, अशा सर्वांच्या बाबतीत काही ना काही विश्लेषक आणि वाचनीय असा मजकूर साधनेच्या अंकात येतो. मग कधी वहिदा रेहमानवरती मोठा लेख असतो किंवा कधी क्षमा भाट्यांची मुलाखत असते. तर तसाच म्हणजे क्षमा भाटे म्हणजे या कथक नर्तकी आहेत. कदाचित लोकांना माहित नसेल. आता मला तो हल्ली एक चुकीचा शब्द गेली कित्येक वर्ष रूढ आहे, नर्तिका म्हणून. तर मवाधोंड आम्हाला म्हणाले होते नर्तिका काय म्हणतात, चुकीचा शब्द आहे, हे मर्तिका सारखं वाटतं. नर्तकी असा शब्द आहे. रागावले होते मवाधोंड. तर सांगण्याचा मुद्दा असा की असे विविध विषय जे अन्यथा नियतकालिकातून फारसे हाताळले जात नाहीत, विशेषतः मराठी नियतकालिकांमधनं, तर तसे हाताळायला सुरुवात केली साधनेने. त्यामुळे साधना अधिक वाचनीय आणि अधिक प्रिय व्हायला लागली आहे वाचकांना. तर असा एक विषय दिवाळी अंकामध्ये त्यांनी हाताळला. तो म्हणजे गायिका नीला भागवत यांची एक प्रदीर्घ मुलाखत. आणि ती मुलाखत त्यांच्या स्वतःच्या कार्याविषयी, स्वतःच्या एकूण कारकिर्दीविषयी आणि एकूण संगीताविषयी त्यांचं जे काही चिंतन, या सर्वाचा उहापोह करणारी आणि विस्तृत, कुठेही त्याच्यामध्ये काहीही हातचं न राखता आणि काही पडदा
आड न ठेवता असं त्या बोललेल्या आहेत. आणि त्यांना बोलतं करण्याचं काम डॉक्टर स्मिता गांधी यांनी केलेलं आहे. तर त्यांचं आपण अभिनंदन करावं. बरं, ही अशी काही 2-3 पानांची मुलाखत नाही, ही चक्क 42 पानांची मुलाखत आहे, बरोबर ना? 52 पानांची मुलाखत आहे. आणि 52 पानांची मुलाखत घेणं, ती लिहिणं हे एक अत्यंत कठीण काम. आणि ते सुद्धा कसं, तर त्यांनी ट्रान्स्क्राईब केली, म्हणजे त्या बोलल्या आणि त्यांनी ते ध्वनिमुद्रण केलं आणि जास्तीत जास्त त्यांचे शब्द आपल्या लेखनातून तसेच्या तसे आणण्याचा भगीरथ प्रयत्न केला. तर त्यामुळे तेही फार महत्वाचं होतं आणि हे सर्व त्यांनी केलं. त्यामुळे त्या आज इथे उपस्थित आहेत. तर आपण त्यांचंही मनापासून अभिनंदन करूया. तर दिवाळी अंकामध्ये पूर्ण मुलाखत देणं हे शक्य नव्हतं आणि ती मर्यादा प्रत्येक अंकाची असते. त्यामुळे संपादक विनोद चिसाट यांनी फार चांगली कल्पना अशी काढली की जी पूर्ण मुलाखत आहे ती आपण पुस्तिकेच्या रूपाने आपण काढूया आणि दिवाळी अंकात त्याचा काही भाग सुरुवातीच्या आपण त्याच्यामध्ये त्याचा समावेश करूया. त्यामुळे या पुस्तिकेचं प्रकाशन आज आपण इथे करतो आहोत. ती पुस्तिका आपल्या समोर मी फक्त आपल्याला दाखवतो किती सुंदर पद्धतीने त्यांनी मागच्या बाजूचा सुद्धा एक छायाचित्र आहे ज्याच्यामध्ये माजी अर्थमंत्री सी सुब्रमण्यम आणि अरुणा साईराम आणि नीला भागवत सर्वजण आहेत. तर त्याचं प्रकाशन आपण आज करतो आहोत आणि त्या प्रकाशनानिमित्त थोडंसं बोलणं असणार आहे आधीला सुरुवातीला. आणि प्रकाशन समारंभ झाला की पुढचा काही वेळ आपण नीलाजींचं गाणं ऐकणार आहोत. आणि त्यांचं गाणं म्हणजे ते पारंपरिक मैफिल नसून त्यांनी जे काही नवीन करायचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या सृजनशीलतेची जी काही भर टाकलेली आहे संगीतामध्ये त्याचे काही मासले, काही उदाहरणं त्या प्रस्तुत करणार आहेत. तर असा हा कार्यक्रम आजचा आहे. मी सुरुवातीला साधने आधी आपण प्रकाशन समारंभ पूर्ण करूया. मी सुरुवातीला बरोबर ओके आधी मग मी सुरुवातीला विनोद हो 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 प्रकाशन ओके. मग आता तुम्ही इथे आता मी विनोद शिरसाट संपादक साधना यांना इथे आमंत्रित करतो. नमस्कार. आता अमरेंद्र सरांनी आपणा सर्वांचं स्वागत 2 संस्थांच्या वतीने केलेलं आहे आणि साधना साप्ताहिक व प्रकाशन याविषयीही थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. साधनाच्या या वर्षीच्या दिवाळी अंकात आम्ही संगीत क्षेत्रातील 3 व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या होत्या. संगीत क्षेत्राशी संबंधित म्हणू आपण. एक माधुरी पुरंदरे, एक चंद्रमोहन कुलकर्णी ज्यांनी कुमार गंधर्व यांच्या एका पुस्तकाला अतिशय आकर्षक आणि आशयसंपन्न चित्र काढलेले आहेत. ते माधुरी पुरंदरेंनी कुमार गंधर्वांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने जे पुस्तक लिहिलं म्हणून माधुरी पुरंदरेंची, आणि त्याचवेळी नीला भागवत यांची मुलाखत. खरं तर या 3ही मुलाखतींचा एक पूर्ण मिनी विशेषांक करावा अशी आमची मूळ कल्पना होती. म्हणून ही मुलाखत मागची 3 ते 4 महिने आम्ही बाजूला ठेवली होती. याचं कारण साधना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असं जरी आम्ही म्हणत असलो तरी सांस्कृतिक भाग बराचसा कमी असतो. आणि खरं तर आपलं सर्वांचं समाज जीवन हे सांस्कृतिक घटकांनी जास्त व्यापलेलं असतं. त्यामुळे सांस्कृतिक घटक, सांस्कृतिक भाग हे जास्तीत जास्त यायला पाहिजे असं वाटतं. मात्र त्याच वेळी
सांस्कृतिक म्हणावं असा काही विषय किंवा टॉपिक असतात की जे खूप मोठ्या वाचक समूहाला अपील होणारे नसतात, मात्र ते खूप महत्त्वाचे असतात आणि ते यायला हवेत. तर आत्ताच्या या नीलाताईंच्या मुलाखतीच्या संदर्भात नेमकं असंच झालं होतं. वस्तुतः अशा प्रकारची मुलाखत घ्यावी ही कल्पना साधारणतः 10-11 महिन्यांपूर्वी विजयाताईंच्या घरी आम्ही सर्वच, अमरेंद्र होते, नीलाताई होत्या, स्मिता गांधी होत्या आणि आणखी काही मित्र होते, तेव्हाच असं बोलणं झालं होतं की वयाच्या 80च्या टप्प्यावर पूर्ण होत असताना त्यांची एक विस्तृत मुलाखत, म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व, व्यक्तिगत जडणघडण कशी झाली, दृष्टिकोन आकाराला कसा आला, स्वतःचं संगीत क्षेत्र त्यांनी कसं निवडलं, त्याच्यामध्ये काय स्वरूपाचं काम केलं आणि समाज जीवनाकडे त्या कसं पाहतात, काय भाष्य करतात पूर्वीच्या आणि आत्ताच्या, अशी एक समग्र मुलाखत करावी अशी कल्पना आली. आणि तेव्हा मी असं म्हणालो की आतल्याच कोणीतरी व्यक्तीने ही मुलाखत घेणं गरजेचं आहे की जी त्यांना वर्षानुवर्षे ओळखते. भले एक वेळ संगीताच्या विषयी कमी जाणकार असेल तरी चालेल, पण जवळची व्यक्ती असावी. सुदैवाने जवळची पण आणि संगीताच्या विषयी अगदीच अज्ञानी नाही अशी व्यक्ती म्हणून स्मिता भागवत हे त्यांनी ठरवलं आणि ती मुलाखत स्मिता गांधी, आणि त्याप्रमाणे ती मुलाखत साधारणतः 4 महिन्यापूर्वी आली. आणि ती आल्यावर, ती वाचल्यावर मला एका वेळी जे वाटलं ते मी मगाशी सांगितलंच की खूप मोठा वाचक समूह असा आहे की ज्याला शास्त्रीय संगीताच्या बद्दल खूप आकर्षण असतं. शास्त्रीय संगीत म्हटलं की एकदम आदरभाव मनामध्ये जागा होतो, किंवा शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील कोणी व्यक्ती असेल तरी सुद्धा नतमस्तक व्हावं असं वाटतं. मात्र पुढचं वाक्य सामान्यतः बऱ्याच लोकांचं असं असतं की आम्हाला यातलं फार कळत नाही, किंवा आम्हाला ऐकायला आवडतं पण का आणि कसं याबद्दल विश्लेषण करता येत नाही. आणि म्हणूनही कदाचित या क्षेत्राच्या भोवती एक गूढतेचं वलय आहे. जसं ग्लॅमर आहे तसं गूढतेचं वलय पण आहे. आणि मला स्वतःला असंच आहे की याच्याबद्दल खूप कमी कळतंय पण आकर्षण बरंच जास्त आहे. आणि त्याचा एक महत्वाचा बिंदू, टर्निंग पॉइंट, ह्या क्षेत्राबद्दल आकर्षण आणि गूढरम्यता दोन्ही वाटणं. 2006ला जेव्हा मी विद्यार्थी दशा संपवून साधनामध्ये लिहायला लागलो होतो, तर मी त्या काळातही द हिंदूचा खूप नियमित वाचक होतो. द हिंदूमध्ये रामचंद्र गुहा त्यावेळी पास्ट अँड प्रेझेंट नावाचा कॉलम लिहित होते. साधनामध्ये 2012 नंतर लिहायला लागले, परंतु त्याआधी तो कॉलम जेमतेम 800 ते 900 शब्दांचा असायचा आणि भूतकाळ वर्तमानाशी ते जोडून दाखवायचे. तर त्यातला एक कॉलम मला खूपच आतमध्ये स्पर्श करून गेला की ज्याच्याबद्दल माझं अज्ञान गहन आहे, गंभीर आहे, परंतु तो कॉलम मला फार आवडला, तो लेख आवडला. आणि तेही मी त्याच्याकडे वळलो कसा, तर त्याच्या टायटलकडे. मी जरी तो कॉलम नियमितपणे वाचत होतो तरी द ग्रेटेस्ट इंडियन्स असं त्या 800 शब्दांच्या एका लेखाचं टायटल होतं. आणि त्यामध्ये त्यांनी एकूण संगीताच्या संदर्भात बरीच काय काय मांडणी करत असताना अमिताव घोष यांचं एक विधान उद्धृत करून त्याचं विवेचन, विश्लेषण केलं होतं. आणि संगीताच्या क्षेत्रात किती वेगवेगळे प्रवाह भारतामध्ये आहेत हे सगळं मांडत असताना अमिताव घोषने एक विधान असं केलं, इंडियन क्लासिकल म्युझिशियन्स आर द ओनली पीपल who strive for perfection and some of them achieve it. आणि ग्रेटेस्ट इंडियन कोणाला म्हणायचं? मग चित्रकारांना म्हणायचं का, क्रिकेटपटूंना म्हणायचं का, राजकारणी लोकांना म्हणायचं का, सामाजिक कार्यकर्त्यांना म्हणायचं का, अशा आशयाचं सगळं विवेचन करत असताना शेवटी ग्रेट कोणाला म्हणायचं? तर जो परिपूर्णतेचा ध्यास धरतो, जो परिपूर्णतेसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न मनापासून करतो, त्यासाठी गरज पडेल ती किंमत चुकवण्याची तयारी ठेवतो, ती व्यक्ती परिपूर्णतेच्या दिशेने जाते. काही लोक अचीव करतात. आणि मग त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही क्रिकेटपटू घ्या, चित्रकार घ्या, राजकारणी घ्या, समाजकारणी घ्या, परिपूर्णतेचा ध्यास ते घेऊ शकत नाहीयेत वेगवेगळ्या कारणांच्यामुळे. शास्त्रीय संगीताच्या बाबत मात्र असं नाही. तो लहान असो नाही तर मोठा असो, ध्यास त्यांचा तो असतो. आणि त्यातले काही लोक मात्र परिपूर्णता गाठतातही. म्हणून मग भारतातले कोणते लोक सर्वाधिक ग्रेट? तर ते क्लासिकल म्युझिशियन्स जे आहेत ते सर्वात ग्रेट असतात असं त्यांनी मांडलं.
पुढे त्यांनी हळूच एक टिचकी टपली पण मारली अशी होती की व्यवसायाच्या क्षेत्रात किंवा अन्य काही क्षेत्रामध्ये परफेक्शन म्हणजे काय याच्याशी झगडा न करता माणसं जगत राहतात, त्यांच्याकडून परफेक्शन खूप दूरचं राहतं. आता ही एक कॉमेंट त्यांनी चालता चालता केलेली, आपल्या सार्वजनिक जीवनात परफेक्शनचा आग्रह कसा धरला जात नाही आणि ही माणसं सार्वजनिक जीवनात कमी असतात, मात्र स्वतःच्यासाठी ते सतत संघर्ष करत राहतात, आपलं अधिक कसं चांगलं होईल, अधिक बेस्ट कसं होईल. तर तो लेख मला खूपच प्रभावित करून गेला होता आणि तेव्हापासून या क्षेत्राबद्दलचं आकर्षण होतं. आणि जेव्हा जेव्हा असं काहीतरी चालून चांगली मुलाखत येईल, चांगला लेख येईल, तेव्हा तेव्हा आपण साधनेमध्ये त्याला जागा दिलेली आहे. आता आमच्या सगळं डोक्यावरून गेलं तर भाग वेगळा, परंतु किमान समजण्याच्या पातळीवर तर तशी ही जी मुलाखत यांच्याकडून आली तर मला माहित होतं की 50 ते 60 पानांची ही छोटी आकर्षक पुस्तिका होईल. जरीही ही पुस्तिका खरेदी करणारा, वाचणारा, समजणारा वर्ग कमी असला तरीही जेव्हा एका व्यक्तीने आयुष्यातली 50 वर्ष एका विशिष्ट क्षेत्राला चांगल्या अर्थाने वाहून घेतलेलं आहे, त्या व्यक्तीचा दृष्टिकोन काय आहे, त्या व्यक्तीचा गाभा आणि आवाका कसा आहे हे समजावून देणारी ही मुलाखत आहे, हे मला पहिल्या एक 10-20 मिनिटात भरभर नजर टाकल्यावर लक्षात आलं. कारण संपादकाच्या नजरेतून असं काही निवडायचं असतं तेव्हा पहिल्यांदा आउटलाईन पाहिली जाते. तर मी बघितलं की प्रश्न काय स्वरूपाचे आहेत, किती मोठी प्रश्न आहेत आणि किती मोठी उत्तरं आहेत. तर 45 प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांच्या मध्ये सगळं कव्हर झालेलं आहे, यांचा गाभा आणि आवाका. आणि मग मी यांना असं सुचवलं की आपण यातला काही भाग मिनी विशेषांकात किंवा दिवाळी अंकात घेऊ आणि उरलेली संपूर्ण मुलाखत पुस्तिका रूपाने प्रकाशित करू. तर तशी ती आज होते आहे आणि त्या निमित्ताने या छोट्याशा कार्यक्रमानंतर आपल्याला 1 तासभर नीलाताईंचं गाणं ऐकता येणार आहे की ज्याचं वर्णन त्यांनी या पुस्तिकेमध्ये केलंय. त्यामुळे मी अशी विनंती करेल की आपण ही सगळी गाण्यांची मैफल झाल्यावर या पुस्तकाचं, या पुस्तिकेचं, दीर्घ मुलाखतीच्या पुस्तिकेचं जे टायटल आहे तेही एक मैफल असंच नीलाताईंनी गेल्या आठवड्यात फायनल केलेलं आहे. त्यामुळे ही मैफल झाल्यावर शक्यतो आज किंवा उद्या दिवसभरात ती जी छोटी पुस्तिका आहे ती संपूर्ण वाचा, म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने तुमची ही दुहेरी मैफल पूर्ण होईल असं मला वाटतं. इतकं प्रास्ताविक पुरेसं आहे. ज्या विजयाताईंच्या घरापासूनच ह्या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात झाली आणि ही संकल्पना डेव्हलप होत गेली आणि आज पूर्णत्वाला येते. त्यामुळे मी विजयाताईंना विनंती करेल की आपल्या ह्या दोघांचंही आणि अर्थातच अमरेंद्र तिघांचंही एक पुस्तक देऊन, साधनाने कालच प्रकाशित केलेलं जे पुस्तक आहे ते देऊन आपण स्वागत करावं आणि नंतर स्मिता ताई आहेत त्यांचंही पुस्तक देऊन स्वागत करावं. Yes. Smita tayo. Yan na. Chief guest. त्यांना एकाच घरात 2 जायला नको म्हणून तुमच्याकडे आले पण आता आपण आता मी संवादक मुलाखतीची डॉक्टर स्मिता गांधी यांना आपले विचार मांडायला सांगतो. धन्यवाद अमरेंद्रजी आणि इथे जमलेले आपण सगळे मित्रमंडळी, विनोद शिरसाट संपादक साधना आणि प्रकाशनाचेही चीफ, आमची मैत्रीण नीलाताई आणि लता प्रम आणि आमचे मित्रही इथे तरुण बसलेले आहेत, गायक नील खोपकर, शिरीष पिंगळे, सतीश केळकर, उषाताई,
अर्थात विजुताई, उषा दिघे सगळे आलेले आहेत इथे. छोटासा जरी समुदाय असला तरी सुद्धा एक हारुध्य असा कार्यक्रम इथे होतो आहे याचं आम्हा सगळ्यांनाच, कारण त्याची जी सुरुवात आणि संबंध प्रास्ताविकात जे सांगितलं गेलं तर त्याच ह्याच्यामध्ये मला आमचे स्नेही अमरेंद्रजी यांनी सूचना केली किंवा सांगितलं की हे तू करावंस. आणि मला तेव्हा जरा अवघड वाटलं. याचं कारण असं की गाण्यामध्ये मी नुकतीच कुठे शिरले, जेमतेम चंचू प्रवेश म्हणावा असंच झालेलं होतं. आणि त्यामुळे नीलाताईंच्या ह्या प्रदीर्घ अशा गायन कारकिर्दीचा आढावा मी घेऊ शकेन का नाही याची मला खात्री नव्हती. माझी पुंजी काय होती तर प्रश्नावली हिची संकल्पना आम्ही भूगोलातनं, समाजशास्त्र, वेगवेगळ्या विषयांवरनं हाताळलेली असते. अनेक तऱ्हेच्या प्रश्नावल्या तयार केलेल्या असतात, त्या कार्यान्वित केलेल्या असतात, हे सगळं ठीक आहे. परंतु एखाद्याचा जीवनपट हा उलगडणं, आणि तो नुसता जीवनपट नाही उलगडणं आहे, तर त्याच्यामधली त्याची जी एक संबंध अत्यंत फोकस्ड आणि जे आत्ता विनोद शिरसाट यांनी सांगितलं की परिपूर्णतेचा अट्टाहास एक प्रकारचा धरत केलेलं असं जे काम आहे ते मोठं काम आहे. आणि ह्या कामाला आपण न्याय देऊ शकू की नाही याची मला तितकी खात्री नव्हती. जेव्हा मी त्या संबंधित नीलाताईंचंच पुस्तक राळकर अरोळकर बुवांवरचं त्यांचे गुरु हे वाचलं, त्यांच्याबद्दलची माहिती मला मित्रमंडळी असल्यामुळे, सुधाकरच्या बरोबर राहायला लागल्यामुळे परिचय माहिती होतच गेलेली होती. आणि त्यामुळे मला आकर्षण होतं, कारण मी ज्या नीलाताईंच्या मैफिली एक सुरुवातीला 2-3 ऐकल्या त्यातला जो नीलाताईंचा जो आवाज होता, जी आवाजाची बुलंद अशी फेक होती, ती माझ्या कानात अजून आहे. कर्नाटक संघामधल्या एका ह्याच्यामध्ये नीलाताई कबीर गात होत्या. माझ्या प्रास्ताविकात मी ते नमूद केले सुरुवातीला की ते माझ्या कानामध्ये होतं. आणि त्यानंतर त्यांनी जे वेगवेगळ्या पद्धतीनं अनवट अशा विषयांची हाताळणी त्यांच्या गायनातनं केली याची मला खबरबात होती. 2-3 कार्यक्रम मी स्वतः ऐकले होते. आणि त्यामुळे मला एक व्यक्ती म्हणून किंवा एक सामाजिक विषयाशी संबंधित अध्यापन केलेलं असल्यामुळे म्हणून मला असं वाटलं की हे मला मुख्य सूत्र याचं जे काही आहे की ही वेगळी वाट, आणि नुसती वेगळी वाट नाही तर समाजातले प्रश्न, समाजामधली जी विषमता असेल ती मांडण्याचा प्रयत्न करणारी गायिका हे एक दुर्मिळ चित्र आहे, ही दुर्मिळ वास्तव आहे असं मला प्रकर्षाने जाणवलं. आणि म्हणून जेव्हा मी ती प्रश्नावली करायला लागले तर ती प्रश्नावली करत असताना नीलाशी एरवी, कारण नीलाताईंकडे गाणं शिकायला मी अमरेंद्र धनेश्वर यांच्याकडे जायला लागले. आणि माझे जसे ते मित्र तसंच ते माझे गुरु होते. गेले 3.5 वर्षापासून मी शिकते त्यांच्याकडे. तर त्यावेळेला नीलाताईंशी जे काही बोलणं व्हायचं तर त्यातून मला थोडं काहीतरी नवीन दृष्टी आपल्याला मिळते असं थोडं कुठेतरी वाटायला लागलं होतं. तर मग मी त्याच्यामध्ये खोलात शिरायचं ठरवलं. आणि मग मला माझ्या ज्या संकल्पना माझ्या विषयातनं समजल्या त्यातली मुख्य संकल्पना ही अवकाश आणि काळ. ही संकल्पना संगीताच्या द्वारा ही कशी मांडली जाऊ शकते ह्याचं विवेचन मी जेव्हा नीलाताईंकडनं ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की मला कुठेतरी थोडंसं का होईना एवढंसं त्यातला एक सूत्र हे गवसलेलं असावं की जे मी मांडायचा माझ्या प्रश्नांमधनं प्रयत्न केला. आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने नीलाताईंशी आम्ही बोललो. जवळजवळ 4-4.5 तास आम्ही बोलत होतो. न थकता त्या बोलत होत्या.
रात्री बोललो, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बोललो आणि सहज उलगडत जावं असं अत्यंत प्रवाही आणि ज्याला म्हणू की अतिशय सुबोध, त्याला भाषा वैभव असलेलं सुडौल असं संवाद हे घडत गेले त्यांच्यामुळे. कारण त्यांची जी पार्श्वभूमी होती ती साहित्यिक जाण, त्याच्याबरोबर समाजशास्त्रीय जाण ह्याच्यामध्ये केलेली जी त्यांनी मिळवलेली डिग्री नुसती नाही तर त्याचा अभ्यास त्यांनी जो केला आणि थ्रूआउट त्यांनी साहित्यविषयक लिखाण हे चालू ठेवलं. त्या जोडीने स्त्रीविषयक जाणीवा ह्या त्यांनी ज्या आत्मसात केल्या आणि त्या त्यांनी त्यांच्या गाण्यातनंही वापरल्या, स्त्री समानतेच्या, स्त्री पुरुष समानतेच्या. तर हे सगळं त्यांच्या त्या बोलण्यातनं इतकं सहज उलगडत गेलं की जर तुम्ही सगळ्यांनी वाचलत तर तुम्हाला जाणवेल की नीलाताईंच्या भाषेचा जो एक सुडौलपणा आहे तो, प्रवाहीपणा आहे तो, आणि कुठेही कंटाळवाणं होत नाही. ते बोलताना सुद्धा आरोह अवरोह येणं, त्यांचं जे नाट्यविषयक अनुभव, त्यांचा कथ्थक मधला अनुभव, हे सगळं त्यांच्या देहबोलीतनं बोलण्यातनं सगळं प्रकट होत होतं. स्टेजवरही ते दिसतं. जेव्हा त्या गात असतात तेव्हा नुसते सच्चे सूर तुम्हाला नाही कळत, तर तुम्हाला सबंध त्यांची देहबोली जी आहे ती संवादक बनते प्रेक्षकांशी. हे मी अनुभवलेलं आहे. तर म्हणून मला ही मजा आली फार. आणि मला स्वतःला मी धन्यवाद अशासाठी मानीन नीलाताईंचे आणि अमरेंद्रजींचे की मला ह्याच्यातनं खूप शिकता आलं. जे काही थोडंसं कळलं असेल गाण्याचं आणखीन पुढे, तर त्यातनं मला थोडं शिकता आलं. हा माझा खूप मोठा फायदा ह्याच्यातनं झालेला आहे. आणि ह्याचं पुस्तिका स्वरूपात करायचं विनोद शिरसाट यांनी ठरवलं, ही फार चांगली गोष्ट झाली. आणि संवादक म्हणून मला असं वाटलं की कुठेतरी हे आपण थोडंसं तरी बोलावं, मांडावं. तर त्यांनी ती संधी पण मला उपलब्ध करून दिली इथे. तर त्याबद्दल मी तुमचे तिघांचेही आभार मानते. आणि मला असं वाटतं, मी याच्यातली मार्मिक उदाहरणं आत्ता देत नाही, ते मी लताताईंसाठी सोडते आहे तो जो भाग आहे त्यातला, कारण मी ते सांगणं योग्य नाही. पण अक्षरशः तुम्हाला लक्षात येईल की दृष्टी काय असते, जीवनदृष्टी काय असते. तुम्ही जे काही एक वैचारिक विश्व, वैचारिक व्यूह निर्माण करता, आत्मसात करता, त्यातून ती कशी चटकन सहजपणे उलगडत जाते, ती मला त्यांच्या संवादातनं जाणवली. त्यामुळे त्यातलं एकच आहे की मार्क्सवाद नुसता शिकल्याने किंवा मार्क्सवादातून स्त्री पुरुष समानता सहजपणे येते असं नाही. हे मला उलगडलं. असं त्या जाता जाता सहजपणे बोलून जातात. अशी कितीतरी उदाहरणं चपखल आहेत की जी देता येतील, की ज्याच्यातनं त्यांना त्यांची विचारव्यूह कसं निर्माण झालं आणि जीवनदृष्टी कशी मिळाली, जी त्यांनी गाण्यातनं आपल्या संकरित केली, वाढवली, जी विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचवतायत त्या. तर त्यामुळे नीलाताई मला खूप मजा आली हे मुलाखत करताना. खूप धन्यवाद. आता आपण प्रकाशन करायचं ना विनोदजी. तर मी आजच्या प्रमुख पाहुण्या लता प्रतिभा मधुकर यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. औपचारिक प्रकाशन. जे श्रोते उशिरा आले त्यांच्यासाठी खास सूचना. मागे अल्पोपहार आणि अल्पोपहाराशी निगडीत असलेलं पेय उपलब्ध आहे, ते कृपया त्याचा आस्वाद घेऊन मग परत बसावं. धन्यवाद. पुस्तकाचं प्रकाशन झालं असं जाहीर करते. आता लता प्रतिभा मधुकर यांचं निवेदन, यांचं मनोगत आपण ऐकूया. त्यांची थोडक्यात ओळख करून देतो की त्या
महाराष्ट्रातल्या अत्यंत नामवंत अशा स्त्रीवादी विचारवंत कार्यकर्ता असं सर्व आहेत, लेखिका आणि केवळ स्त्रीवाद नव्हे परंतु सामाजिक समता, त्याच्यानंतर विविध सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवरती त्या चिंतन करत असतात, विश्लेषण करत असतात, लिहित असतात आणि सक्रिय असतात. विविध संघटनांशी त्यांचा संबंध आहे आणि खरोखरच म्हणजे अशी अत्यंत क्रियाशील अशी व्यक्ती या पुस्तिकेच्या प्रकाशनासाठी उपलब्ध झाली. हे आमचं एक मी भाग्यच म्हणेन त्याला. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. तर नीला इथे आहे. नीलाला म्हटलं की तू आज स्कॅन्डिनेव्हियन किंवा रशियातून आलेल्या मुलीसारखी दिसते, एक वेणी घातलेली आहे आणि नीलाचं व्यक्तित्व आणि तिच्या व्यक्तित्वाच्या भोवती आजची ही सगळी पुस्तकाची गुंफण. विनोद शिरसाट इथे साधनाचे संपादक, ज्यांनी याचा संवाद घडवला त्या स्मिता गांधी, अमरेंद्र जिथे आत्ता खरं तर सूत्रसंचालन करतायत, पण नीलाच्या सोबतीने कसे आहेत हे त्या पुस्तकात तर कळतंच, आपण सर्वांनी त्यांना बघितलंय. तर अशी ही वेगळी जोडी. आणि या जोडीने जेव्हा मला बोलवलं, जेव्हा नीला म्हणाली तेव्हा मला खूप मनातून आनंद झाला. कारण एक काळ असा होता की आम्ही एकत्र भेटायचो, गाणी म्हणायचो आणि चळवळीतली गाणी काय असतात आणि चळवळीमध्ये गाणी ही शास्त्रोक्त संगीत गाणाऱ्या एखाद्या गायिकेने गायची याच्याबद्दल जेव्हा संभ्रम होते लोकांमध्ये, तेव्हा ती आमच्या नारी केंद्रामध्ये यायची. हे सगळं मी बोलणार आहे. पण या पुस्तकाचं प्रकाशन करताना मला मागे बसलेले सगळे तिचे साथीदार आणि नील पण तिथे अगदी शेवटी कविता बसलेली आहे, माझ्या सगळ्या जुन्या मैत्रिणी, उषा इथे आलेली आहे, उषाताई आहेत, विजयाताई आहेत आणि सगळेच जण आज इथे जे तुम्ही जमलेले आहात. खरं तर संख्या थोडी असेल पण हे सगळेजण दर्दी आहेत. संगीतामध्ये एक खूप महत्वाचा शब्द असतो तो म्हणजे दर्दी. आणि ती वाहवा मिळत गेली की संगीत चढत जातं आणि ती मैफिल चढत जाते. तर मैफिलीची सुरुवात झालेली आहे. विनोद शिरसाटांनी रामचंद्र गुहांच्या म्हणजे लेखाचा उल्लेख केला. द हिंदूमध्ये तसंच कल्पना कन्नाबिरन आणि वसंत कन्नाबिरनचे असे संगीतावरचे खूप सुंदर 2-3 लेख होते. त्या आमच्या चळवळीतल्या मैत्रिणी. या ज्या चळवळीतल्या मैत्रिणी आहेत, या ज्या शास्त्रोक्त गातात, डागर बंधूंकडे कल्पना शिकत होती, ध्रुपद धमार गाते आणि जेव्हा नीलाचं पुस्तक मी हाताळते, वाचते, नीलाला ऐकते, तेव्हा खयाल असणं आणि ख्याल गायकी येणं, ही जी ख्याल गायकी आहे त्या ख्याल गायकीची जी ती फोड करून सांगत जाते, तेव्हा हे पुस्तक एका वेगळ्या उंचीवर जातं. आणि तेव्हा आपल्याला कळतं की मग याच्यातल्या 2 महत्वाच्या गोष्टी, म्हणजे नीलाच्या पुस्तकाचं शीर्षक देताना खूप महत्वाचं शीर्षक तुम्ही दिलेलं आहे. ते शीर्षक म्हणजे तुम्ही असं म्हटलेलं आहे की अभिजात संगीत आणि सामाजिक निष्ठा यांची एक मैफल. तर ही जी त्याच्यातली सामाजिक निष्ठा आहे ना, त्याच्यामुळे मला नीलांनी बोलवलं असं आणि अमरेंद्रांनी बोलवलं. तर ही सामाजिक निष्ठा आहेच, पण अभिजात संगीत सुद्धा माझ्या घरामध्ये कायम होतं. मी लहानपणापासून एका माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान असणारी माझी बहीण संध्या देशमुख, आता तिचं नाव संध्या ढोरे देशमुख, तर आमच्या घरामध्ये संपूर्णतः घरात तिच्या 8व्या वर्षापासून संगीत निनादायला लागलं. ती शास्त्रोक्त गायला लागल्यामुळे आमच्या इथे उषा पारखे, उषा वडोदकर पासून ते नंतरचे सगळे पुढचे जे आहेत, अगदी प्रभाकर धाकडेंपासून जी नागपुरातली प्रभाकर खरडणवीस, नंतर कृष्णराव पट्टलवार, कृष्णराव वझलवार, ही सगळी मंडळी आमच्या घरात असायची. शेरुखाचा तबला मी ऐकलेला आहे. पण त्याच्या सोबतीने परवीन सुलताना, प्रभा अत्रे यांच्या सर्वांच्या मैफिली मला माझ्या बहिणीमुळे ऐकायला मिळाल्या आणि ते अगदी जवळून झाकीर हुसेनांचा तबला ऐकायला मिळाला. हे जे सगळं घडत होतं त्याच्यानी तुम्ही म्हणता तसा माझा कान तयार होत होता
पण एकीकडे शास्त्रोक्त संगीत गाताना, म्हणजे संगीत गाताना मी संध्यासमोर गायचे नाही. पहिल्यांदा नीलासमोर गाताना भीती वाटायची. पण आम्ही जेव्हा म्हटलं झरना गाए पेड़ भी गाए मैं क्यों ना गाऊं, सुर में बोलू लय में डोलू मैं क्यों ना गाऊं, अशा पंछी बन जाऊं मैं क्यों ना गाऊं, ही झरना गाए ही जी ओळ सुचली त्याच्यानंतर नीलाने त्याच्यामध्ये जोडलं आणि मग सगळ्याच जणी जोडत गेलो आणि मग ते गाणं सामूहिक झालं. पण ते गाणं सुचत गेलं तेव्हा प्रत्येक जण गातं निसर्गातलं आणि मग माणसाला पण ती लय आहे, तो ताल आहे, ते संगीत आहे आणि ते असताना सुद्धा अशी कुठली भीती मनामध्ये ठेवलेली आहे, हे अभिजात आहे म्हटल्याने भीती बाळगली गेली आहे. पण ते अभिजात सुद्धा कसं लोकांमधून आलंय याचा एक शोध घेण्याची परंपरा प्रक्रिया जी खूप सुरुवातीपासून आहे, त्याचा एक वारसा नीला चालवते हे आमच्या लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे त्या वारशाच्या संदर्भामध्ये आम्हीच्या सगळ्यांचे धागे जोडले, आमची नाळ जोडली. संगीत हे चळवळीसाठी एक संपूर्णतः चळवळीचं अंग आहे, अभिन्न अंग आहे. मग ते अगदी नर्मदेतलं जे गीत होतं ते गीत जेव्हा राहुल राम म्हणतो आणि त्यावेळेला तो जेव्हा राहुल राम त्याचा आवाज चढवतो आणि ते गीत संपूर्णतः त्याच्या इंडियन ओशियन या ऑर्केस्ट्रामधून संपूर्ण जगभरापर्यंत पोचतं. मा रेवा तारो पाणी अमृत कलकल बहतो जाय रे. तर अशा पद्धतीने एका चळवळींची गीतं होण्याची सुरुवात ही व्हायला लागली होती. ती गीतं ऑलरेडी होतीच, म्हणजे फैज अहमद फैज आणि इक्बाल बानो आता आपल्याला शाहीनबागच्या वेळेला खूप जास्त फेमस झाले. पण हम देखेंगे लाजिम है की हम भी देखेंगे हे ज्या ओळी ज्या बुलंदीनी येतात तशीच हिची कबीराची ओळ ज्या बुलंदीनी आली. किंवा मी लिहिलेलं सूरज को ताज पहनाने का त्याला तिने यमन रागामध्ये म्हटलं आणि ते पाकिस्तानमध्ये मी लिहिलं होतं लाहोरला आणि नीलानी त्याला यमन रागातली बंदिशीच्या सारखं सादर केलं. आणि जेव्हा मी म्हटलं की शायद पीछे कोई साथी छूट जाए रुककर हमें थमकर हमें रुकना भी है, उंगलियां छूटेंगी शायद पत्थर भी मिलेंगे फिर भी चलना ही है, फिर भी चलना ही है. तो ये कारवा हमारा बढ़ता गया. तर तसं तिच्या सोबतीने एक कारवा बढ़ण्याची जी सुरुवात आहे त्याच्यामुळे कदाचित अमरेंद्र आणि नीलानी मला बोलवायचं ठरवलं असेल. कारण अनेकांच्या मनात प्रश्न असणार की लता तर फुले आंबेडकरवादी आहे, पर्यावरणवादी आहे, सगळं संपूर्णपणे मोर्चे संघर्ष अशा सगळ्या याच्यात राहते, गाण्याचा काय संबंध आहे. धरण आयो रे बाई मी धरण 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 बांधिते माझं मरण 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 कांडिते ग बाई धरण. आता नीलाच्या समोर हे गाणं गाण्याचं औद्धत्य किंवा हे सगळं मी करू शकते याचं कारण चळवळ आहे. पण ह्या चळवळीने मला तो विश्वास दिला आणि हिच्यासारख्या लोकांनी जे क्लासिकल संगीतात होते त्यांनी या संगीताचा व्यापक आवाका असा वाढवला, त्याचा पैस एवढा वाढवला की या मध्ये त्याची भीती निघून गेली, ती निर्भयता आली. आणि ती निर्भयता आल्यामुळे फैज अहमद फैजचं गाणं इक्बाल बानो त्या मंचावर जेव्हा गाते तेव्हा हजारो लोक ज्या पद्धतीने टाळ्या वाजवतात आणि ती मैफिलच नव्हे तर संपूर्णतः तुरुंगाच्या बेड्या खणखणतात त्या टाळ्यांच्या आवाजात. अशा पद्धतीची ताकद गाण्यात आहे, संगीतात आहे. आणि म्हणून शास्त्रोक्त संगीत अभिजात संगीत चळवळीसाठी वरदान का शाप किंवा काय अशा सगळ्या विचारांमध्ये विमर्शांमध्ये चर्चेमध्ये जाण्यापेक्षा खूप महत्वाचं आहे की या संगीताने चळवळीशी जेव्हा नाळ बांधली तेव्हा चळवळ लोकांची जी चळवळ होती ती अभिजाततेकडे गेली आणि अभिजातता जी आहे ती लोकजात झाली. त्याच्यामुळे ह्या संपूर्णता एका ज्याला आपण रेसिप्रोकल म्हणतो, एक संपूर्णता एकमेकांशी त्याचं जे त्यांची गुंफण जी आहे ती गुंफण आणि ती गुंफण होत असताना त्याची व्यामिश्रता मात्र कमी नाही झालेली. त्याच्यातला त्याच्यातला आर्ज गोडवा हे तर आहेतच, पण त्याच्या सोबतीने आज खूप महत्वाचं असं आहे की तो विचार पोचवणं. मग तो विचार पोचवायचा असेल तर आपल्याला ह्याचा आधार घेता येऊ शकतो. आणि म्हणून मग मी जेव्हा बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुम्हाला माहिती असेल, जेव्हा मी खूप पूर्वी ज्योत्स्ना मराठे आपली मैत्रीण होती तेव्हा ज्योत्स्ना कमल लिहायची, ती माझ्यासारखं म्हणजे ती फक्त आईचं नाव लावायची. पण ज्योत्स्नाचं काळे गाणे जेव्हा आलं मरियम मकेबा
त्यावेळेला त्या काळे गाण्याचं सगळं संपादन करण्याची आणि त्याचं सगळं करण्याची जबाबदारी माझी होती. आणि त्याची एक कविता मी लिहिली होती, काळं कसं शाश्वत असतं. आणि ते काळं गाणं आणि ती कविता मरियम मकेबाला अर्पित आहे. तर आज जर आपण पूर्ण जगामधल्या सगळ्या लोकांचं ज्यांनी संपूर्णतः लोकांचे आवाज, लोकांच्या जगण्याचे आवाज आणि लोकांच्या ज्या संपूर्णतः जे रोजचे प्रश्न आहेत, या रोजच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जे कवी आहेत, त्या कवींच्या कविता आणि त्याला गाण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी गुंफलं ती सगळी गाणी आज आपल्या ओठावर आहेत. आणि त्याचं पहिलं मुख्य म्हणजे हे की क्लासिकल गाण्यांना त्यावेळेला सिनेसंगीतात आणलं असेल तर वैष्णव जन तो तेणे कहिये पीर पराई जाणे रे, आमिरबाई कर्नाटकीचं. मी आता जेव्हा विजापूरला होते अक्का महादेवी युनिव्हर्सिटीला, त्यावेळेला मी आमिरबाई कर्नाटकींच्या घरी जाऊन एक छोटंसं वृत्तचित्र त्या विश्वविद्यालयासाठी बनवलं आणि त्या घरात जाऊन आले. आणि तिथे आमिरबाई कर्नाटकी, जेव्हा मी नीलाचं पुस्तक वाचत होते तेव्हा नीलाचं पुस्तक वाचत असताना तिने अरुणा साईराम यांच्या सोबत केलेलं काम आणि 50च्या वरती असे जे असं वाटत होतं की अरे हे तर हिचा विजापूरला तेवढ्या विश्वविद्यालयाच्या इतके खुश होतील ते बघून. आणि मंगलोर युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे असे शो व्हायला पाहिजेत, कारण ही ताकद मध्ये कुठेतरी हरवली. एका विशिष्ट धर्मांधतेच्या प्रवाहामध्ये हे जे सगळं वैविध्य आहे, हे एकमेकांशी जुळणं आहे, ते कुठेतरी हरवलं. आज खरं नीलाचं पुस्तक जेव्हा मला परवा हातात आलं आणि मग मी त्याच्यानंतर PDF, कारण माझ्या हातात पुस्तक नव्हतं, PDF वाचत होती, त्याच्यामुळे मी नोट्स काढत गेले. आणि ही जी एक मैफिल आहे त्याच्यामुळे आज साधना प्रकाशांनी जे प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यासाठी तुम्ही बोलवलं. पण हे पुस्तक फक्त नीलाचं नाहीये. नीलाच्या सोबतीने समकालीन जी माणसं आहेत, ती संगीतातली असतील, ती चळवळीतली असतील, ती साहित्यातली असतील, ती प्रकाशनातली असतील, ती अगदी साधी रस्त्यावर राहणारी कामगार वस्तीतली असतील, ती राजकारणातली असतील, मृणालताईंसारखे, अहिल्याताईंसारखे, किंवा विद्याबाळांची भाची आहे म्हणून तिने ज्या पद्धतीने स्त्रियांच्या चळवळीमधल्या तिच्या प्रवेशाचं वर्णन याच्यात केलेलं आहे, अशा पद्धतीने तिची असंख्य नाती जेव्हा आपण वाचतो तेव्हा नीला एक संपूर्ण 1960 नंतर 1960 ते 2023 पर्यंतच्या एका काळामधली असंख्य माणसं जिवंत करते आणि ती आपल्याला त्याचा परिचय करून देते. ही जी सगळी आजूबाजूला ही जी माणसं आहेत, ही माणसं एकीकडे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अव्वल आहेत. म्हणजे मवा धोंड असतील, सरोजिनी वैद्य असतील, किंवा ती सांगत जाते आणि कधी कधी असं वाटतं की अरे नीलाला आपला हात लागलाय, आपल्याला पण परिस्पर्श झालाय असं वाटावं, अशी सगळी माणसं तिच्या अवतीभोवती आहेत. आणि त्या सर्व सत्यदेव दुबे असतील, अशी सगळी माणसं आपल्याला भेटत जातात वाटेवर. आणि मग मलाही आठवण येत राहते जेव्हा SNDT मध्ये नीला यायची, मग आम्ही बसायचो, आमच्या भेटी व्हायच्या. मग भेटी होत असताना कितीतरी जणी आम्ही एकत्र यायचो. विभूती असेल, मी असेल, अरुणा असेल, नारी केंद्रामध्ये अरुणा सोनी असेल, नैना मेहता असेल, सुजी मथाई असेल, या सर्वांचं एक असं संपूर्ण कोंडाळं बसायचं आणि आम्ही सगळेच जण गायचो. आणि ते गात असताना आम्ही विविध प्रकारच्या वेगवेगळ्या कविता असतील, वेगळी गाणी असतील, आम्ही कधी कुठले तरी कवी आम्हाला वर्ज्य नाही झाले. म्हणजे इकडचे दलित कवी होतेच, इकडची विद्रोही कविता होतीच, पण मग कधी तेलंगणातली कविता असेल, गदरनी गायलेलं गाणं असेल, कधी म्हणजे आपण बघितलं उत्तर प्रदेशात कमला भसींचं गाणं असेल, कधी जागोरी मधली कुठली गाणी असतील, सहेलीतली गाणी असतील. आणि मग तेव्हा आपल्याला नीलाचं पुस्तक उलगडत जातं. जर एखाद्या कार्यकर्त्यांनी साधना प्रकाशनाच्या संदर्भात खास एक आहे की आम्ही सगळे कार्यकर्ते ते वाचत असतो आणि सगळ्यांच्या लायब्ररीमध्ये किंवा त्यांच्या जवळच्या कुठल्याही संदर्भ ग्रंथालयात साधनाचे अंक असतात. त्याच्यामुळे जेव्हा नीलाचं हे पुस्तक वाचलं जाणार आहे आता, त्यावेळेला त्यांना जर संदर्भ हवे असतील तर हा एक खूप मोठा संदर्भ ग्रंथ आहे समकालीन, जो नीलानी आपल्याला दिलेला आहे. व्यक्तींचा आहे, व्यक्तींच्या कार्याचा आहे. खरं तर 2-2 ओळींचं जरी असेल, आता तिचे गुरु आहेत आरोळकर बुवांच्या बद्दल मी खूप जणांकडून ऐकलं होतं, पण नीला जेव्हा पंडित आरोळकरांबद्दल लिहिते
तेव्हा खूप सारे प्रश्न माझ्या मनात आले की अरे जयपूर घराणं, मग ग्वाल्हेर गायकी, मग त्याची उत्तरं ती हळूहळू देत जाते. ते संवादकाचं कौशल्य आहे की ती मुलाखत अशा पद्धतीने तिथून पुढचा टप्पा गाठते आणि त्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरातून दुसरा प्रश्न उभा राहतो आणि मग आपल्याला ते मिळत जातं. म्हणून मी त्याच्यातल्या काय काय आहे असं सांगण्यापेक्षाही मला स्मिता ताई म्हणाल्या की तुम्ही ते सांगू शकता, तर उदाहरण देण्यासाठी तुम्ही ही मुलाखत वाचायचीच आहे, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्याच्यातले जे बारकावे आहेत, त्याच्यातल्या ज्या बिटवीन द लाईन्स आहेत, जे मधले संदर्भ आहेत, ते मी तुम्हाला सांगते की ते संदर्भ ते खूप महत्वाचे आहेत. आणि मला असं वाटतं की तुला 100 वर्षाचं आयुष्य मिळो आणि या पुढच्या 20 वर्षामध्ये एक संपूर्णतः अशा पद्धतीची बखर यावी, ख्याल गायकीची बखर ही तू लिहावीस, ज्याच्यामध्ये तो जो मधला मला वाटतं 18व्या पानावरचा आहे, 18 ते 23 पानावरचं ते जे आहे तो संवाद, आणि त्याच्यामध्ये ती पूर्ण ख्याल गायकी काय आहे याच्याबद्दल ती याच्यामध्ये म्हणजे नंबर माझ्या याच्यावर PDF वर वेगळा आहे, तर तो त्याच्यामध्ये ती उलगडत जाते. त्याच्यात आजच्या काळाला मला खूप भिडलं, ते खूप महत्वाचं. म्हणजे यांनी दिनांकमध्ये पण तो प्रयोग केला, 92च्या दंगलीच्या वेळेला आपण प्रयोग केलेत, आपण वेगवेगळ्या विविध मासिकांमधून आपल्या संपूर्ण गाण्यातून ज्या गोष्टी साधायचा प्रयत्न केला, तो प्रयत्न आपण एकीकडे बघत असताना आपल्या लक्षात असं येतं की ख्याल गायकीने हा प्रयत्न खूप आधीपासून केला. आणि मग रंगिले महम्मद शाह जे आहे, तर त्या महम्मद शाह रंगिलेच्या मी ते गाणं माझ्या बहिणीच्याही तोंडून ऐकलेलं आहे, तर ते जे गाणं आहे ते गाणं आणि ते महम्मद शाह रंगिले म्हणजे कोण आणि मग ते ख्याल गायकी कशी येत जाते, याच्यामध्ये आपल्याला खूप सुंदर सूत्र सापडतं. कुठलं सूत्र सापडतं? जे आत्ता सगळ्या तरुण मुलांना, सगळ्यांना डोक्यामध्ये असं भिनवलेलं आहे की आपला देश फक्त एका विशिष्ट प्रकारच्या हिंदू आणि एक ज्याला अभिजाततेलाही त्यांनी फार सवंग करून टाकला हा शब्द, अशा जे खरोखर अभिजात आहे त्याला सवंग करून टाकण्यासाठी त्यांनी काही लोकांचा आपल्या मुठीत धरून असं सांगायला सुरुवात केली की हेच लोक फक्त आपले होते, बाकी कोणी नाही. याच्यामध्ये नीला जी उदाहरणं देते, ज्यांची नावं तिने पेरलेली आहे, त्या बंडखोरीची परंपरा, आणि ती बंडखोरीची परंपरा देत असताना मी तुम्हाला त्याच्यातल्या काही गोष्टी खास मी लिहिल्या, कारण मला असं वाटलं की ह्या आल्या पाहिजेत. आणि तिचं श्रेयस प्रेयस काय आहे, तर तिचं श्रेयस प्रेयस हे माणसाला जोडण्याचं आहे. म्हणजे स्मिता विचारते की तुझं श्रेयस प्रेयस, किंवा ती म्हणते माझं इप्सित, तर त्या इप्सितामध्ये पराकोटीचा उत्कर्ष आणि पराकोटीची तादात्म्यता आपण कोणाशी तळागाळातल्या माणसाशी पण करू शकतो, तेव्हा मानवीयता एवढीच संकल्पना राहू शकते, तेव्हा करुणा हीच एकमेव प्रकरण असू शकते. आणि ते मला खूप जाणवलं, आणि म्हणून मला असं वाटलं की हिनी या सगळ्या लोकांच्या बद्दल जेव्हा ती बोलते तेव्हा मला एकीकडे जेव्हा पॉल रॉबसन आठवतो किंवा मला अण्णाभाऊ साठे आठवतात, शाहीर अमर शेख आठवतात, त्याच वेळेला ती इथे चळवळीतल्या विविध लोकांच्या सोबतीने आपल्याला संगीतातलं हे मुस्लिम लोकांचं दालन ती उघड करत असते. तर महम्मद शाह रंगीला आणि ध्रुपद गायक, वीणावादक आणि बीन आणि सारंगी आणि ठुमरी आणि ख्याल असं ती मांडत असताना माझ्या मनात प्रश्नही तयार होतात की जर 18व्या शतकापासून असं सगळं झालं तर अकबर आणि तानसेनाची परंपरा खंडित झाली, तेव्हा औरंगजेबाच्या काळामध्ये संगीताला एवढा वाव नव्हता. मग आत्ताचा जो सगळा काळ आहे हा औरंगजेबाचा काळ आहे ना, हा काळ म्हणजे कुठल्याही धर्मातला औरंगजेब कधी पण होऊ शकला तर तो असा असू शकतो, पण मग तिथला अकबर येऊ शकतो किंवा महम्मद शाह असू शकतो, आणि मग बिनकार, लोकसंगीत, गझला, भक्तिसंगीत, सुफी पंथांचे संस्कार आणि शरणभाव, मग तिथे ती मला अक्का महादेवीपर्यंत घेऊन जाते. आणि म्हणून तुझं आणि अरुणा साईरामचं एकत्र हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीत यांचा जो मेळ आहे तो शरण भावापर्यंत घेऊन जातो असं मला वाटतं, आणि ते तिच्या पुस्तकात आपल्याला सापडतं. त्याच्यामुळे ख्याल गायनामधल्या तिच्या ज्या खुब्या तिने सांगितलेल्या आहेत, आणि म्हणून मी म्हणते ख्याल गायकीची बखर जर बनली तर या देशामध्ये सर्व जाती धर्म पंथांचं, सुफी पंथाचं, या सर्वांचं एकमेकांशी असलेलं योगदान जे आहे ते योगदान आपल्याला समजेल. आता सगळे उस्ताद जाऊन फक्त पंडितच कसे राहिले,
असा प्रश्न पडतो तेव्हा नीलाचं पुस्तक आपल्याला उत्तर देतं, नाही हे अनेक उस्ताद होते. इथे अशा पद्धतीचे इतके म्हणजे आपण आमिर खान किंवा सतारी मधलं विलायत खान अशी नावं घेतो आणि आपण कानाला हात लावतो, पण असे अनेक उस्ताद 18व्या शतकापासूनचे तिने आपल्याला परिचित केले आहेत. फक्त एक एक नाव आलेलं आहे. मला वाटतं त्यांचा एक एक इतिहास आहे, किती मोठं होईल जर ते लिहिलं गेलं तर. आज अशा प्रकारचं संगीतामधलं मुस्लिम हिंदू एकतेचं दालन साधनांनी जर तसा विचार केला तर माझी स्वतःची तयारी आहे, कारण मी त्याचा अभ्यास करते की अशा पद्धतीने एकात्मतेचं दालन संगीतामध्ये कुठे कुठे आणि कसं कसं उघडलं गेलंय ते आपण बघूया. आज जसं शाहीनबागच्या निमित्ताने आपल्याला कळलं, तसं जेव्हा नीला पाकिस्तानमध्ये जाते आणि सिमोर मधल्या लोकांना भेटते किंवा इतर सगळ्या संघटनांना भेटते, आसमा जहागीरला भेटते आणि तिथे जेव्हा ती गाणं सादर करते तेव्हा तिथले लोक कशा पद्धतीने प्रभावित होतात, तिथली गायकी कशा पद्धतीने लोक इथपर्यंत पोहोचवतात आणि इथली गायकी, इथला कबीर तिथे घेऊन जाते, इथली मीरा तिथे घेऊन जाते. ती म्हणते की तिथे मीरा ऐकवल्यानंतर एक बाई आल्यात आणि खूप मला म्हणाल्या की मी मीरेसारखीच जगले. हा जो उत्कटतेचा अनुभव आहे जो मला स्वतःला पण आला होता. मी जेव्हा उजरा बेगमचा आविष्कार, त्यांचं नाटक बघितलं होतं लाहोरला, तेव्हा माझं रडणंच थांबेना. मग माझ्या लक्षात आलं की 7 वर्ष मी नारी केंद्रामध्ये जे काम करते, जो मी पर्सनलीच पॉलिटिकल म्हणत गेले पण जो कौटुंबिक हिंसाचार पाहिलाय, ते माझा जो कॅथार्सिस आहे तो कॅथार्सिस गाण्यांनी मोकळा केला. नीलाचं पुस्तक आपल्यासाठी कॅथार्सिस ठरणार आहे. अतिशय उत्तम पद्धतीने ती आपल्यापर्यंत अशा अनेक गोष्टी पोचवते आणि मला वाटतं की दर्दी होणं म्हणजे काय आणि वाहवा देणं म्हणजे काय. तर मला असं वाटतं की अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या वाहवा ती मिळवत आली आहे, 28 देशात फिरून आलेली आहे. पण ते होत असताना या सर्वांची जी साखळी तिने गुंफलेली आहे ती साखळी आज खूप महत्वाची आहे. 2-3 गोष्टींमध्ये मला असं वाटलं नीला की जेव्हा कामगार चळवळीचा इतिहास सांगताना असेल किंवा तुझ्या गाण्याचा जो प्रवास सांगताना असेल, तो प्रवास सांगता सांगता नीलाच्या अवतीभोवतीचं माहीम, माटुंगा, दादर इकडचं जे सगळं कल्चर आहे, म्हणजे आविष्कार असेल किंवा अशा संपूर्ण वेगवेगळ्या नाट्य चळवळी चालल्या आहेत, गाण्याच्या चळवळी चालल्या आहेत, त्याच्याबद्दलच्या संदर्भ येत असतात. पण तिथे नीला एक वाक्य लिहिते आणि मग आपल्याला कळतं की नीलाच्या भावविश्वापर्यंत ते पोचले नाहीत. ती लिहिते तोपर्यंत मला शाहीर अमर शेख माहिती नव्हते. अशी जी वाक्य ती टाकते त्या वाक्यातून आपल्याला कळतं की नीलाच्या भावविश्वामध्ये हे सगळे यायला नंतरचा काळ आहे, नंतरचा तो काळ आलेला आहे. म्हणजे माझ्या भावविश्वामध्ये फुले, आंबेडकर, शाहीर अमर शेख किंवा अण्णाभाऊ साठे हे खूप पहिले येतात, तर ते नीलाच्या भावविश्वामध्ये नंतर येतात. पण नीला त्यांना सगळ्यांना त्याज्य मानत नाही आणि ते खूप महत्वाचं आहे. आणि ते जेव्हा ती आणते तेव्हा हे गाणं शाहिरांना सुद्धा नीला कबीराच्या ह्याच्यामध्ये, तुकारामाच्या अभंगांमध्ये एवढंच नव्हे तर फुलेंच्या अखंडामध्ये आज ती गाणार आहे त्याच्यामध्ये ती सापडते. आणि म्हणून मला असं वाटतं की ती आपल्याला स्वतःला एक गायिका म्हणून, शास्त्रोक्त गायिका म्हणून तिच्या बंदिशींचा, तिच्या घराणे, तिच्याकडची असणारी गुरु परंपरा, या सर्वांचा तिच्यावर असणारा जो धाक होता त्याला मोडते. त्याच्यामुळे तशा अर्थाने अतिशय स्निग्ध मृदू असणारं व्यक्तिमत्व, असणारं व्यक्तित्व किती आतून बंडखोर आहे हे आपल्याला कळतं. तर हे बंडखोर व्यक्तित्व जे आहे ते गाण्यातून आणि तिच्या सगळ्या या पुस्तकातून पण ती जेव्हा बोलते तेव्हा आपल्या लक्षात येतं की ती बंडखोरी तिने घराण्यांच्या बाबतीत केलेली आहे. जयपूरमधून ग्वाल्हेरमध्ये येणं, आरोळकर बुवांचं गाणं निवडणं आणि आरोळकर बुवांकडे शिकणं आणि त्याच्या सोबतीने पुढचे नंतर दुवे शोधत शोधत लोकसंगीतापासून ते ख्याल गायकीपर्यंत आपल्या स्वतःची नाळ जोडत जाणं. आणि मग ते चळवळीमध्ये सुद्धा मग कहाणी नहाणाची असेल, कहाणी स्त्री जन्माची असेल, तिथपासून असेल तर ते आमच्यासारख्या सर्वांबरोबर येऊन पर्सनलीच पॉलिटिकल, कौटुंबिक हिंसाचारांनी अतिशय ज्या दग्ध झालेल्या, दुःखी झालेल्या बायका आहेत त्यांच्या मनामध्ये या गाण्यांनी जी
फुलं फुलवली, त्याला आम्ही अग्निफुलांची गाणी असं माझ्या आणि निर्मलाच्या गाण्याच्या पुस्तिकेला नाव दिलं, पण त्याच्यातल्या काही गाण्यांच्या चाली नीलाच्या आहेत. तर अशा पद्धतीने अग्निफुलांची गाणी निर्माण करण्याचं सामर्थ्य शास्त्रोक्त संगीतातही असतं. हे अभिजात संगीताच्या आणि सामाजिक निष्ठेच्या बांधिलकीचं एकमेकांशी असणारं फलित आहे असं मला वाटतं. आज आपण सगळेजण इथे बसलो आहोत, बोलतो आहोत. मला बाकीची प्रस्तावना आणि स्मिताताईंनी पण त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल सांगितलं. मला शेवटी हे सांगायचंय की आज गाझामध्ये, पॅलेस्टाईनमध्ये जे काही घडतंय, तर तुमच्या लक्षात असं आलं असेल, पॅलेस्टाईनचं खूप एक पूर्ण रस्त्यांवर एक गीत गायलं जातं आणि ते गीत असं आहे की जगू द्या आम्हाला, आमची पर्वत, आमच्या नद्या, ह्या ज्या काही आहेत त्यांना सगळ्यांना जगू द्या, आमच्या लहान मुलांना जगू द्या. ह्या जगण्याच्या प्रेरणेतून आलेली गीतं जी आहेत, ही गीतं मग पॉल रॉबसनचं असू शकतं, आपल्यासाठी पॉल रॉबसनची गीतं आहेत, आपल्यासाठी पीट सेगारची गीतं आहेत, आपल्यासाठी फैज आहे, आपल्यासाठी सफदर हाशमी, आपल्यासाठी साहिर आहे, आपल्यासाठी दुष्यंत कुमार आहे, आपल्यासाठी ज्या पद्धतीने ही सगळी गीतांना चाली देणारे आज संगीतकार आपल्याकडे जे झालेत, त्या एका प्रभावळीमध्ये ती फार अतिशय दुर्दम्य आणि म्हणजे अशा पद्धतीने आणि फार दुर्मिळ अशा पद्धतीची आपल्या जवळचा तो खजिना आहे, जे ट्रेजर आहे, त्याच्यामधलं एक खूप महत्वाचं नाव नीला भागवत हे आहे. आणि हा खजिना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे पुस्तक, विनोद शिरसाट खूप चांगलं झालंय की हे पुस्तक येत आहे, त्याच्यामुळे हा खजिना लोकांपर्यंत पोहोचेल. आणि या ट्रेजरमधून ही जी विरासत आहे, ती विरासत मग शाहीर संभाजी भगत असेल. मला असं एकदा वाटतं की असा एक खूप मोठा अनोखा असा कार्यक्रम घेतला पाहिजे. एकीकडे शास्त्रोक्त संगीत आहे, तिकडे दुसरीकडे शाहिरी थाटातून अमर शेख म्हणजे अण्णाभाऊ साठे, अमर शेख असेल, आणि नंतर शाहीर साबळे असतील, वामनदादा कर्डक असतील, संभाजी भगत असतील, किंवा सचिन माळी आणि शीतल साठे असतील, असं एक संपूर्ण शाहिरी. आणि इकडे एकूण कबीर ते फुले असे अखंड आणि अभंग आणि दोहे अशा पद्धतीचं एक जर खूप वेगळ्या प्रकारचं असं जर वातावरण निर्मिती केली, तर आपण या धर्मांधतावाद्यांच्या विरोधामध्ये, खरं संगीतामध्ये खूप महत्वाचे 2 शब्द आहेत, तिथे मी खरं सर्वात शेवट करायचं असं ठरवलं होतं. तर त्याच्यामध्ये विरोध आहे, संगीतातही विरोध आहेच, वादी आहेत आणि संवादी आहे. तर नीला मार्क्सवादी आहे, स्त्रीवादी आहे, मानव अधिकारवादी आहे, आणि ती संवादी आहे संगीतज्ञ म्हणून पण. त्याच्यामुळे वादी आणि संवादीचा मेळ जिथे होतो, तिथे शास्त्रोक्त संगीत आणि कुठलंही संगीत जन्माला येतं. आणि ते संगीत चळवळीसारखं प्रवाही राहिलं, डबकं झालं नाही, पण त्याला ठहराव पाहिजे, त्याला संपूर्णता खोली पाहिजे. ती खोली नसेल तर ते संगीत लोकांच्या मनामध्ये रुजत नाही आणि ते वर्षोनवर्ष चालत नाही. त्याच्यामुळे चळवळ प्रभावी व्हायला आतमध्ये गहिरी पण असावी लागते. त्याच्यामुळे ही जी मैफल आहे तुझ्या आयुष्याची 80 वर्षाची, ही गहिरी पण आहे, ही प्रवाही पण आहे, आणि ही एका उत्तुंग टोकावरून वाहणाऱ्या झऱ्यासारखी खाली पडली तरी पुन्हा वरती जाण्याचा हव्यास धरणारी पण आहे. त्याच्यामुळे ही मैफिल अशीच चालत राहो आणि या 20 वर्षात ख्याल गायकीची एक बखर नीलानी आपल्या समोर आणावी अशी मी तिला अशा सदिच्छा व्यक्त करते. आज मी लता प्रतिभा मधुकर स्त्रियांच्या चळवळीतलीच नव्हे, एकूण सगळ्याच ज्या परिवर्तनवादी चळवळी आहे त्या चळवळींच्या वतीने तिला आत्ताच वाढदिवस येऊन गेला, त्याच्यामुळे ते अभिष्ट चिंतन पण करते आणि तिचा प्रवास असा सुंदर सुरू राहो आणि आम्हाला अशी पुस्तकं मिळत राहो अशी मी इच्छा व्यक्त करते. अतिशय सुंदर आणि प्रवाही असं विश्लेषण आणि वर्णन केलेलं आहे. एक मला फक्त लोकांचा जो गैरसमज असतो औरंगजेबाविषयी ते आपल्याला सांगायचं आहे. ते असं सांगायचं आहे की औरंगजेब जितका समजला जातो तितका तो दुष्ट नव्हता. बरोबर आहे. एका बाईंनी पुस्तक लिहिलंय, त्या इटालियन अभ्यासक बाईंनी. झाली एक दुसरा चुकीचा शब्द अभ्यासिका. अरे अभ्यासिका म्हणजे खोली आहे. परवाच अमुक याच्या अभ्यासिका यांचं निधन अशी एक बातमी महाराष्ट्र टाइम्स सारख्या मोठ्या दैनिकात आली होती. तर त्या इटालियन अभ्यासक बाईंनी लिहिलेलं पुस्तक आहे औरंगजेबावरचं. सर्व
पर्शियन आणि जुने संदर्भ त्यांनी देऊन, आणि त्याच्यातली महत्वाची गोष्ट अशी आहे की औरंगजेबाने त्याच्या आयुष्याच्या काळात कारकिर्दीमध्ये 3 महत्वाचे संगीताचे ग्रंथ निर्माण व्हावेत यासाठी त्यांनी मदत केली. त्याशिवाय अनेक संगीतातल्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रँट्स वगैरे दिल्या होत्या. तर ठीक आहे, त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील आणि त्या चुकीच्या होत्या, पण म्हणून त्यांनी हे जे केलेलं आहे हे कधीच पुढे येत नाही लोकांच्या समोर. आणि तुम्ही म्हणाला तसं हे एकत्र येणं जे आहे या हिंदू मुस्लिम किंवा 2 विविध धर्म परंपरांचं एकत्र येणं, लोकांचं एकत्र येणं. तर कालच मी सह्याद्रीसाठी डॉक्टर विद्याधर व्यास यांची मुलाखत घेत होतो. मैत्र हे शब्दसुरांचे या कार्यक्रमासाठी. तर त्याच्यात त्यांनी एक घटना मला अशी सांगितली की त्या बैजू बावरा सिनेमामध्ये पलुसकरांची निवड बैजू बावराच्या आवाजासाठी करण्यात आली आणि आमिर खान तानसेनच्या आवाजासाठी प्लेबॅक. तर आमिर खानना जेव्हा सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये तानसेन असणार आहात आणि जी जुगलबंदी होणार त्याच्यात तुमचा पराभव होणार आहे, आणि पराभव करण्यासाठी कोण आहे तर बैजूचा आवाज आणि तो DB पलुसकरांचा. तेव्हा आमिर खान म्हणाले, अरे वो तो शेर का बच्चा है, उससे मैं 1 बार क्या 10 बार हारने के लिए तैयार हूं. म्हणजे किती औदार्य. तर असं औदार्य आणि अशी एक सहभावना ज्याला म्हणू आपण, अशी संगीतकारांमध्ये होती. अर्थात काही संगीतकार होते कट्टर, जसे ओंकारनाथ ठाकूर मैफलीला बसण्यापूर्वी आपल्यापूर्वी जर आमिर खान असले तर गोमूत्र टाकून शुद्ध करायचे. तर आमिर खानने 1-2 बघितलं आणि मग पुढच्या वेळी ते म्हणाले, मैं ही गोमूत्र लेके आया हूं, मैं साफ करके देता हूं आपको. तर अशी गंमत असते. एनिवे, तर महत्वाचा सांगायचा मुद्दा असा की नीलाजींनी असं ठरवलंय की आपण आता गाणार आहोत आणि गाताना जे काही संदर्भ देऊन बोलायचंय ते आपण बोलू, वेगळं भाषण करणार नाही. तर त्यामुळे आता आपण गाण्याच्या मैफलीला सुरुवात करूया. प्रकाशनाचा कार्यक्रम इथे थांबवूया आणि पुस्तकाची किंमत पण फार वाजवी आहे, तर आपण पुस्तिका जरूर विकत घ्यावी आणि वाचावी अथपासून इथपर्यंत. मी या सर्वांचे आभार मानतो. आधी औपचारिकरित्या अतिशय चांगलं भाषण केल्याबद्दल, आल्याबद्दल.